अगं आवर की लवकर आणि जरा बारीक काप. एवढा वेळ लागतोय कांदा कापायला? जरा जरा मदत केली तर काय बिघडतंय व्हय? अगं आता आम्ही करीन मदत, पण उद्या काय करायचं? हयो, उद्या बी मलाच बनवायचंय व्हय? अगं उद्या म्हणजे उद्या नाही, लग्न झाल्यावर. तेव्हा कोण येणार आहे मदत करायला तुला? तेव्हा तुझं तुलाच करायचंय. हो वहिनी, अहो आत्ता शिकवायची काय गरज आहे का? मग शिकवा की तिला पोहे बनवायला. भूक लागली हो. जरा दम काढा की. ए माझं काय नाही, आप्पाला भूक लागली. तुम्ही जरा थांबाव. शिकले तू आवर. आवर काय? मदत करा की जरा. नाही नाही, अगं मग तू कधी शिकणार? कर गप. काय ग? काय नाही, आवर पटकन. वा 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 वा. आपल्या शेतीनं पोहे केलेत म्हटल्यावर चांगलंच झालं असणार. बघ की किती चांगलं झालं. जरा करपल्यात का? जरा करपू दे. खायचे असतील तर खा, नाही तर राहू दे. अगं सासरी अशी बोललीस ना तर दुसऱ्या मिनिटाला माहेरी पाठवून देतील. चालेल मला. तुला तेवढंच पाहिजे. बरं ऐक आता. हे आहे बसा. आता मला काय सांगू नको, मला नाही जमणार. अगं मला नाही जमणार म्हणजे? उद्या तूच द्यायच्यात पाहुण्यांना पोहे. मी नाही बाय. मी नाही म्हणजे? अगं तूच द्यायचे असतात. मला नाही जमायचं. सुमन, मला लई टेन्शन आले बाई हिचं आता. काय करते काय माहिती उद्या. काय नाही, सगळं ठीक होते. शिकले, मी सांगते तसं करायचं. आता अजून काय करायचंय? अगं मी सांगते. नाही मी काय म्हणतोय माहितीये का? ओ, पोह्याबद्दल काय बोलायचं नाही बरं का. पुरगीनं पहिल्यांदा पोहे केलेत. अगं त्याच्याबद्दल नाही म्हणत आहे मी. मला काय म्हणायचंय माहितीये का? आता आपण सगळ्या गोष्टी तिला सांगण्यापेक्षा हितनं पुढे ज्या गोष्टी घडणार आहेत की नाही त्याची रंगीत तालीमच करूया की. म्हणजे काय माहितीये का? आपण आहे की नाही हितनं पुढे जे काय घडणार आहे की नाही त्याची रंगीत तालीम करायची. बरं का आप्पा, आम्ही आहे की नाही कॉलेजमध्ये नाटक करायचो की नाही तेव्हा त्याची तालीम करायचो. प्रॅक्टिस. हा मग काय करूया, एक तालीम करूया, बस होईल. हा प्रॅक्टिस करूयात म्हणजे शीतलला पण कळल कसं काय करायचं असतंय ते. आणि तिची भीती बी जाईल. अय, मी नसते भीत कोणाला. तू भीत नाहीस पण तर बी प्रॅक्टिस करूयात. हा चालतंय वहिनी. मी आणि आप्पा आहे की नाही मुलाकडचे म्हणून येतो आणि प्रश्न विचारतो. हा चालेल चालेल. बर चला आवरा, नाश्ता करूयात आणि मग प्रॅक्टिस करूयात. मी काय म्हणतोय वहिनी, जरा पोहे तुम्ही परत करता का? म्हणजे रंगीत तालमीला आम्ही खातो. काय बाई माणसं आहेत, इथं पोरीच्या प्रॅक्टिस पेक्षा पव महत्वाचे वाटायला लागलेत. जावा बाहेर जावा आणि तयारीला लागा. हा काय रे आप्पा तुला पोहायचं आहे एवढं? आधी प्रॅक्टिस करू मग सुमन पोहे करणार आहे. देख रे. चल. समाधान आहे. कुठं कारखान्यात निघालायस? होय. अरे ते काल काय झालं ते सांगितलं नाहीस मला तू. काय झालं? काल तुम्ही दोघं गेलता ना गुरुजींच्याकडे पत्रिका दाखवायला. पुष्पा काय बोलली नाही तुला? आता ती मला जर बोलली असती तर मी तुला विचारलं असतं का? अहो मी बोलणारच होते, म्हणजे काल सांगायचंच राहिलं. मग आता सांगशील का? दोघांच्या बी पत्रिकेत लग्नाचा योग आहे आणि दोघांच्या बी पत्रिका चांगल्या आहेत. आणि काय सांगितलं गुरुजींनी?
25 गुण जुळतात म्हटलं गुरुजी. 25 गुण कुणाचं? म्हणजे कसं आहे, आता ते कम्प्युटर बघतात ना, मग आपल्या गुरुजींनी बघितलेलं आणि कम्प्युटर बघितलेलं सारखं चालय. दोन्हीकडे बघून मी खात्री करून घेतली व. अहो म्हणजे ते कम्प्युटरवर 25 गुण कसला असतात ना, ती जुळलं. काय बाई जमाना बदललाय. आता त्या कॅम्प्युटरवर पत्रिका आणि भविष्य बी बघतात वय. अगं बघतात की, आणि कॉम्प्युटरवर बघताना. उशीर होतय, निघताय ना. हो जीजे, येतो ग मी. पुष्पे, अगं गुरुजीने विचारलंस का ग आजाच्या भरतीशी? भरतीचं काय विचारायचंय? अगं म्हणजे तू भरती होणार का? आजा म्हणत होता की त्याचं आता शेवटचं वर्ष आहे बघ. शेवटचं वर्ष आहे वय. हो. हा नाही नाही, ते नाही विचारलं. आणखी 10 रुपये देऊन विचारायचं नव्हतंस वय? तुला आल्यावर दिलं असतं की मी पैसे. 10 रुपयाचं काय सांगताय? मी 500 रुपये देऊन आले. 500 रुपये कशाला जायचं त्या कॉम्प्युटर बघायला? अगं त्या कॉम्प्युटरच्या कामाला पैसे लागतातच. उगा आपला काहीतरी शानपणा करायचा. आता काय उपयोग त्याचा? एवढं 500 रुपये देऊन अर्धवटच माहिती विचारलीस ना. पुढच्या यायला गेले ना की विचारते. हो. भैया किती वेळा बघणार स्वतःचाच बायोडाटा? शीतलकडे जाणार आहे ना बायोडेटा. मग काय चुकलंय का नाही ते नको का बघायला. आपण आपलं सेफ्टी साईड असलेलं बरं. भैया शेफ्टी नाही, सेफ्टी. सेफ्टी साईड. दॅट इज दॅट. सेफ्टी साईड. सेफ्टी साईड असलेलं बरं. हा भैया जमे शेखराकडनं फोटो आणले बघा तुमचे. देर यू आर. आणले का बघू. ऑल फोटो इज अ बेस्ट. भैया इज नाही, आर. अरे यातला कुठला फोटो पाठवायचा आहे ते सांगा. भैया हा पाठवूयात. डन. भैया अहो येऊ नको. भैया येऊ पाठवूया. हा नाही येऊ नको. अहो येऊ बघा की, ठेवलोय भारी आलाय. हा हे येऊ नको. येऊ पाठवूया. ह्यो जरा सिन्सिअर दिसते. जरा जरा म्हणजे जरा जास्त सिन्सिअर दिसताय. आणि सुरजा म्हणतोय त्यात कमी सिन्सिअर दिसताय. अरे पण असं कसं? हा एक माणूस 2 फोटोत वेगळा कसं काय दिसेल? अहो भैया जम्याला तसं नाही म्हणायचं. जम्या दाखवतोय त्या फोटोत तुम्ही सिन्सिअर दिसताय, आणि सूर्य दाखवतोय त्या फोटोत तुम्ही डॅशिंग दिसताय, पण मी दाखवतोय त्या फोटोत तुम्ही एकदम रुबाबदार दिसताय. खरंय. म्हणजे मी बहुरूपी दिसतोय. बहुरूपी म्हणजे सगळ्या फोटोत वेगळा वेगळा दिसतोय ना मी. There you are. देर यू आर. देर यू आर. तिन्ही फोटो पाठवा शीतलला. अरे समाधान, काय होणार ना? अरे उद्या तू रिकामा आहेस का? अहो नाही हो, ती एमडी साहेबांनी सहबीज प्रकल्पावर काहीतरी काम आहे म्हणून मला बोलावलंय. पण कशाला म्हणला? अरे उद्या शीतलला बघायला पाहुणे येणार आहेत. बर. तू असतास म्हणजे बरं झालं असतं रे. अहो मला जरा आधी बोलला असता तर काहीतरी जुळणी तरी करता आली असती. पुष्पा पण मला काय बोलली नाही. अरे उद्या ती सातारला येणार आहेत, त्यांचं काहीतरी काम आहे. हा मग पुष्पानच ठरवलंय. आता इकडे येताच आत तर मग उद्या बघायचा पण कार्यक्रम ठेवूया म्हणून. ना आता मला तर काही येता येणार नाही, पण पुष्पा आहे की, ती येईल की.
अरे तू असतास तर बरं झालं असते. मला तर लय टेन्शन आले. अहो टेन्शन काय नाना, चांगली माणसं आहेत ती, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. अरे कसं आहे, आमच्या खानदानातली पहिलीच पोर आहे रे. 40 पिढ्यानंतर शीतल आमच्या घरात जन्माला आली. अरे जीव आहे रे माझा. तिला बघायला पोरगा येणार आहे ह्या विचारानं 2 दिवस झोपच येणं झाली. नाना शांत व्हा बरं. अहो तुम्ही शीतलला किती जीव लावलाय ते माहित नाही वय आम्हाला. नाना तुमच्यासारखंच घर मिळेल बघा शीतलला. अरे तसं झालं तर त्या पांडुरंगाची कृपाच होईल. होईल होईल, असंच होईल. तुम्ही उगाच काळजी करू नका नाना. अरे काळजी करू नका. कसं तुला नाही कळायचं, जयडीच्या लग्नाच्या वेळेला तुला कळेल. पण तुला माझं इतकं टेन्शन नाही राहणार. अरे तू अजिंक्यसारखा मुलगा बघितलायस, कधी कुणाला आडवं न जाणारा, कसलं व्यसन नसलेला. अरे मी लहानपणापासून बघतोय त्याला. अरे त्याचा स्वभाव असा आहे ना, त्याच्याशी एखादा बोलायला लागला ना की बोलता बोलता त्याच होऊन जाईल. म्हणूनच जेडी सोबत आजाचं लग्न व्हावं अशी इच्छा आहे माझी. दोन्ही लेकरं माझ्या डोळ्यासमोरच राहतील. असा पोरगा जावई म्हणून शोधून तरी सापडेल का मला? अरे खरंय तुझं. शीतलला सुद्धा अजिंक्यसारखाच मुलगा मिळायला पाहिजे बघ. मिळेल मिळेल. शीतलला आजात काय, आजापेक्षा चांगला पोरगा भेटेल बघा. अरे तुझ्या तोंडात साखर पडू. तुझ्याशी बोलून जरा हलकं वाटलं बघ. आता बघण्याच्या कार्यक्रमात शीतलनं थोडं निभावून न्यायला पाहिजे म्हणजे झालं. वय वय. ऍक्टिंग अगं म्हणजे सुरू करा प्रॅक्टिस. या बाहेर. मग असं म्हणा की या म्हणून. जा शानी. अगं हळू चौकशी. अगं जरा नीट ये की. चालता बी येईना या साडीत. बघ म्हणून सांगत होते की जरा प्रत्येक सणाला साडी नेस म्हणून. अगं तेवढीच सवय होईल. पण माझं कोण ऐकतंय? अक्का तुम्ही आता मागचं काढू नका, ठेव गो तिथं. ये हळू. शीतले तू परत एंट्री घे. एंट्री काय? आता नाटकात एंट्री तर असती ना. ओ, तुम्ही का बसा. तुम्ही प्रश्न विचारायचं बघा. शितले ये परत. ये परत ये. जा. तयार का सगळे? रेडी का? आप्पा, काय गोळ घालू नका आता. परत काय मध्ये बोलू नकोस. हा ऍक्टिंग. अरे या की. आला नजर खाली. बस मुली बस. अगं अगं जरा नीट बस की. असं नसतंय बसायचं. थांब मी दाखवते. उठ. हा बघ, असा पदर घ्यायचा आणि असं बसायचं. हा कळलं. आता तू घे. अगं असं नाही, हा उलटा झाला. हे बघ, हे पदराचं आतलं टोक आहे ना, हे असं घ्यायचं आणि असा घ्यायचा. आता बस. शीतल आई निळाला काय तर गडबड नाही ना करणार? ओ वहिनी कशाला गडबड करते ती? त्यासाठीच तालीम करतोय ना आपण सगळी. तू काय गडबड करत नाही. सगळे व्यवस्थित करणार आहेस तू. हा सगळे तयार आहेत ना? चल कार्यक्रम प्रॅक्टिस सुरू. मग हा चला सुरू. तुम्ही प्रश्न विचारा बरं का. शितले ही मुलाकडची माणसं तसं समज हं? ही तुला प्रश्न विचारणार, त्याची नीट उत्तरं द्यायची. तुम्ही विचारा प्रश्न. आप्पा तू विचार. कोण? मी होय? मी नाही बाबा. आर मोठं कोण आहे? इथं मोठं बारकं काय नसतं. तुझी विचार. आव ते सगळं जाऊ दे. प्रश्न विचारा कोणीतरी. बरोबर विचारतो. मुली तुझं नाव काय मुली? तुला माहित नाही व्हय काका? अगं तो काय तुझा आता का काय वय? अगं मुलाकडचा हाय असं समजून नीट उत्तर दे. नजर खाली. नजर खाली. पुढचा प्रश्न. मुली लग्न झाल्यावर घर नीट सांभाळशील ना?
आपल्या शेतलीचं लग्न होणार आहे ना, त्यानं मला भरून आलं या. आता काय करावं बाई या माणसांना? अहो अजून बघायला पण कोण नाही आलं आणि रडताय कशाला? आता मला रडायला येते, त्याला मी काय करू? ह्यांच्याच्यानं काही तालीम होणार नाही बघा. प्रश्न विचारणार दुसरं कोणतरी पाहिजे. होय ग. ए आमच्याच्याने होणार नाही म्हणजे काय? मी बरोबर प्रश्न विचारला होता. त्याला रडायला येते, त्याला मी काय करू? ग बसाव तुम्ही. काय का बसा हो वहिनी, सांगायला बरोबर प्रश्न विचारला होता का नाही मी? वय आपण मी काय म्हणते, आप्पा आहेत का? कोण? मी वय? काय चाललंय हे? पाहुल्या पाहुल्या, तू असं कर, तू इथं बस जरा, चल. नाही नाही, बसत नाही मी. गडबड आहे मला. सामान पाहिजे होत आणि त्यात पण आजा पण थांबलाय बाहेर. काय आजा पण आला बरोबर? मग आत बोलायचं नाही होय त्याला. आजा हा, ये. काय आजा, तू शितलीचा नवरा होशील का? काय आर म्हणजे बघायला आलेला पोरगा रे. काय आहे, आम्ही इथं प्रॅक्टिस करतोय ना. बघायला आलेला पोरगा बनायचा आणि प्रश्न विचारायचे. मी मला नाही जमणार. मी हो का शीतलचा नवरा? बघाय आलेला. तुला गडबड आहे ना? नाही गडबड मला. नाही पण तू गडबड करशील, तू नको. काय हो, तुमचा माझ्यावर भरोसा नाही काय? आजा एवढं कर की माझ्यासाठी, नाहीतर लई अवघड होईल र. अहो पण बिन काय नाही. आता तू बस तिथं, तुझं काय ऐकणार नाही मी. बस इथं, हा बस इथं. हा ओके चलो, हे वेळेस तू झालं. ह्यो नवरा मुलगा, मग मी कोण? तू मुलाचा बाप. हा? पोराचा बाप. हा हा या. अहो पण कसं दिसतंय ते? हा चांगलं दिसतंय. अजून कवळाय मी. शितले तू असं कर, तू ये घे आणि तू ये परत आत. हा चल, हा घे. चल आजा, परत आत. तुला का नवरा केलाय आणि मला बाप होय? मी नाही थांबत, मी जातो. हे राहुल्या, शांत बस, शांत बस. शेतलीच्या घरातल्यानं कळलं ना तर दोघांना मी पोतात घालून हाणत्याल. हाणू दे, मी नाही थांबत, मी जातो. अरे जातो काय? बस खाली बस. हे बघ ऐक मला, उद्या जर शेतलीचा आणि तुझा बघायचा कार्यक्रम ठरला तर प्रॅक्टिस होईल ना तुझी. होईल का? हो बा, शांत बस. अरे पण शांत बस. ऍक्टिंग. ठेवते ते. नमस्कार कर. तसं नाही, हे बघ, हे असं. असू दे असू दे, तुला तुझ्या मनासारखा नवरा मिळो. आता नजर खाली. तुम्हाला मी पसंत आहे का?